ते पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह स्टेटस ठेवलेल्या विरोधात पाथर्डीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। स्टेटसच्या निषेधार्थ ओबीसी समाजाचा पोलीस ठाण्यावरती मुकमोर्चा सुद्धा आलेला आहे, तर स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये पंकजा मुंडे यांच्या विरोधात एक आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आलं होतं। दरम्यान पोलिसांनी संबंधित युवकावर गुन्हा देखील दाखल केलाय। मात्र ठेवण्यात आलेल्या आक्षेपार्ह स्टेटसच्या विरोधात आज पाथर्डी शहरात बंदची हाक देण्यात आली होती। आपण पाहू शकता या ठिकाणी आज पाथर्डी शहरामध्ये उत्स्फूर्तपणे बंद करण्यात आलं होतं। ओबीसी समाजाच्या वतीने आक्षेपार्ह स्टेटसच्या निषेधार्थ या बंदची हाक देण्यात आली होती आणि पाथर्डी शहरामध्ये आज पूर्णपणे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपली दुकाने जे आहेत ते बंद ठेवली आहेत। कुठेतरी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि बजरंग सोनवणे हे विजय झाले आणि त्याच्यानंतर शहरातील संबंधित युवकाने पंकजा मुंडे यांच्या विरोधात एक आक्षेपार्ह स्टेटस ठेवलं होतं आणि त्याच्या निषेधार्थ आता ओबीसी समाजाने पाथर्डी शहर बंदची हाक दिली आहे। आज संपूर्ण ओबीसी समाजाच्या वतीने पोलीस स्टेशनवरती मुकमोर्चा काढण्यात आला आणि पाथर्डी शहर बंदची हाक देण्यात आली होती आणि या बंदला पाथर्डीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहमदनगर।